स्कूल इन्व्हेस्टेशन इव्हेंट या उपक्रमांतर्गत स्वदेशी वस्तू काळाची गरज. भारतीय संस्कृती आणि परंपरा आत्मनिर्भरतेचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. प्राचीन काळापासून भारत विविध वस्तूंच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होता. पण गुलामगिरीच्या काळात आणि नंतरच्या औद्योगिक गुलामगिरीच्या काळात स्वदेशी वस्तूंचा वापर कमी होऊ लागला. विदेशी कंपन्यांनी आपल्या बाजारपेठांवर कब्जा केला आणि भारतीय उत्पादनात मागे टाकले. म्हणून आजच्या घडीला स्वदेशी वस्तूंचा वापर ही केवळ एक भावना किंवा विचार न राहता काळाची खरी गरज बनली पाहिजे. गांधीजी म्हणायचे की स्वदेशी म्हणजे भारतातील कारखान्यात तयार केलेल्या वस्तू नव्हे, तर त्यांच्या मते स्वदेशी म्हणजे भारतातील बेरोजगाराच्या हाताने तयार केलेल्या वस्तू होय. सुरुवातीला या वस्तूंमध्ये काही त्रुटी उणीव राहिली तरी आपण त्या वस्तूंचा वापर करायला हवा. तसेच त्याची निर्मिती करणाऱ्या स्नेहभावाने त्या वस्तूंच्या गुणवत्तेत सुधारणा करायला पाहिजे. असे केल्याने कोणत्याही प्रकारे वेळ आणि श्रम खर्च केल्याशिवाय देश आणि देशातील लोकांची सेवा. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासाठी उपाययोजना म्हणून आपण प्रथम रासायनिक उत्पादनाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्यातील त्रुटींबद्दल सहानुभूतीपूर्वक प्रतिक्रिया केली पाहिजे. प्रतिक्रिया देऊन सुधारणांनी उद्योगांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जाणीवपूर्वक स्वदेशी वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची गरज आर्थिक विकास, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन, स्वावलंबन, रोजगार निर्मिती, गुणवत्तेत सुधारणा व पर्यावरणाचे संरक्षण इत्यादी करण्यासाठी आहे. आयात केलेल्या वस्तूंचा वापर कमी करून देशात तयार झालेल्या वस्तूंना प्रोत्साहन देणे हे देशभक्तीचे एक कार्य आहे. स्वदेशी अवलंब करणे हे केवळ आर्थिकदृष्ट्या नाही, तर आपल्या देशाच्या स्वाभिमानासाठी आणि भविष्यासाठीही महत्त्वाचे आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात स्वदेशी वस्तूंचा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी एक आवश्यक पाऊल आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर करून आपण एक मजबूत, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी भारत घडवू शकतो.